राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। शिरूर तालुक्यातील वाघाळे येथील शेतकरी पप्पू वसंत कारकुड यांच्या मेंढ्यांच्या कळपावर मध्यरात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात एक मेंढी मृत्युमुखी पडली असून शेतकऱ्याचे अंदाजे 15,000 रुपयांचे नुकसान झाले। मिळालेल्या माहितीनुसार मेंढ्यांचा कळप घरासमोरील परिसरात बांधलेला असताना बिबट्याने अचानक घुसून हल्ला केला। हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। दरम्यान वन विभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन पंचनामा करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकरी पप्पू कारकुड यांना शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होते आहे। वाघाळे परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही पुढे येत आहे। मी वाघाळे येथील शेतकरी पप्पू वसंत कारकुड रात्री सुमारे बिबट्याने 1:30च्या सुमारास आमच्या जाळीतमध्ये बकऱ्यावरती हल्ला केला। 10 ते 15 हजाराचं नुकसान केलं। तर तात्काळ शासनाने वन विभागाने मागणी करून आम्हाला ही भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी आणि पिंजरासुद्धा लावण्याची उपलब्धता करून आम्हाला लवकरात लवकर द्यावी, एवढी सरकारची आमची कळकळीची विनंती। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।